वर्षभर अभ्यासाचं भारी प्लॅनिंग करता आणि शेवटी परीक्षा जवळ आल्यावर एका रात्रीत अख्खं पुस्तक कसं काय संपवता? तुमचा मेंदू तुमच्याशी गेम खेळतोय बॉस. याला पार्किन्सन्स लॉ म्हणतात. नियम एकदम सोपा आहे. जेवढा वेळ उपलब्ध असतो तेवढं काम रेंगाळत जातं. जर तुम्ही ठरवलं की परीक्षासाठी माझ्याकडे अजून 1 वर्ष आहे, तर तुमचा मेंदू मुद्दामून एक चॅप्टर वाचायला 4 दिवस लावेल. वेळ जास्त म्हणजे आळस जास्त. पार्किन्सन सांगतात, जर तुम्ही एखाद्या कामासाठी 2 तास दिले तर ते 2 तासातच संपेल आणि 2 दिवस दिले तर ते 2 दिवस खाईल. तुम्हाला स्वतःसाठी खोटी इमर्जन्सी तयार करावी लागेल. डेडलाईन नसलेला अभ्यास म्हणजे फक्त दिवास्वप्न. आजपासून लायब्ररीत जाताना मोबाईल किंवा लॅपटॉपचा चार्जर घरीच ठेवून जा. बॅटरी 20% आल्यावर तुमचा जो स्पीड वाढेल ना, त्याला खरा फोकस म्हणतात. किंवा स्वतःला चॅलेंज द्या की पुढच्या 45 मिनिटात 30 MCQ सोडवले नाही तर आजचा संध्याकाळचा चहा कॅन्सल. स्वतःवर पेनल्टी लावायला शिका. सांगा बघू, आज तुम्ही स्वतःला कोणती पेनल्टी लावणार आहात? तुमची आर्टिफिशियल डेडलाईन कमेंट्समध्ये लिहा आणि द ऑफिसरला सबस्क्राईब करा.